शिराळ्यात न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी साजरी। जगप्रसिद्ध ओळख असणाऱ्या 32 शिराळ्याची नागपंचमी यंदाही न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे साजरी झाली। मात्र केंद्र सरकारकडून मिळालेल्या विशेष परवानगीमुळे शिराळकरांना नागपंचमी निमित्ताने जिवंत नागांचे दर्शन झाले। न्यायालयाच्या निर्देशानुसार घरोघरी नागांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचा पूजन करून नागपंचमी साजरी करण्यात आली। शेकडो वर्षांपासून शिराळा नगरीमध्ये जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा होती। मात्र न्यायालयाच्या निर्बंधामुळे नाग पकडणे, मिरवणूक आणि जिवंत नागपूजेवर बंदी घालण्यात आली आहे। यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रतिकात्मक नागांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येत आहे। दरम्यान नागपंचमीच्या दिवशी शिराळकरांना जिवंत नागांचे दर्शन व्हावं आणि नागांच्याबद्दल समाजात जागृतीच्या दृष्टीने शैक्षणिक आणि प्रबोधन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून गत वर्षापासून नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागांचे दर्शन होऊ लागले आहे। यंदा 41 नागप्रेमींना परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे शिराळकरांना आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागपंचमी निमित्ताने येणाऱ्या भाविकांना जिवंत नागांचे दर्शन झाले आहे। जगप्रसिद्ध असलेली नागपंचमी आज उत्साहाच्या ह्याच्यात साजरी होत आहे। आमच्या कच्चाडी युवा शक्ती नागराज मंडळाला अल्बिनो जातीचा पांढरा शुभ्र नाग आम्हाला सापडलेला आहे। ह्या नागाचं वैशिष्ट्य असं आहे की शेकडो वर्ष झालं आमच्या इथं नागपंचमी साजरी केली जाते, पण पांढरा शुभ्र नाग हा दुर्मिळ पद्धतीचा नाग पहिल्यांदाच आम्हाला इथं सापडलेला आहे। आणि या नागाची माहिती आम्ही शैक्षणिक पर्पजसाठी याचा माहिती देऊन लोकांच्यात प्रबोधन करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतोय। त्याचबरोबर प्रबोधन करता करता आम्हाला नागदेवतेची पूजा करण्याची संधीसुद्धा या केंद्र शासनानं राज्य शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम महायुती सरकारचं मी आभार व्यक्त करतो। आणि ह्या नागाबद्दल जेवढी काय प्रबोधन करता येईल ते आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही करणे। वैशिष्ट्य नागाचं वैशिष्ट्य असं आहे की हा दुर्मिळ पद्धतीचा अतिशय पांढरा शुभ्र नाग आहे। हा कित्येक म्हणजे लाखाच्या संख्येत एक म्हणजे दुर्मिळच असा भेटतो। त्या पद्धतीचा नाग आम्हाला इथं सापडलेला आहे। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।